दौंडच्या यवतमध्ये दोन गटांमध्ये तणाव निर्माण झालेला आहे आणि त्यानंतर जाळपोळ आणि दगडफेकीनंतर पोलिसांकडून इथे अश्रुधुराचा वापर करण्यात आला। छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचा अवमान या ठिकाणी केला गेला। यानंतर मशिदीवर दगडफेकीनंतर हा तणाव वाढला। व्हॉट्सअप ग्रुपवर आक्षेपार्ह पोस्ट आली आणि त्यानंतर हिंसा भडकली असं एसपीनी म्हटलेलं आहे। 2 जणांना पोलिसांनी ताब्यात घेतल्याची माहिती सुद्धा दिली आहे। सध्या या ठिकाणी तणावपूर्ण शांतता आहे। पोलिसांची जास्तीची कुमक या ठिकाणी बोलावण्यात आली आहे। तर पोलिसांकडून अश्रुधुराचे नळकांड्या या ठिकाणी फोडण्यात आल्या। पुणे जिल्ह्यामधल्या दौंड तालुक्यातील यवतमध्ये 2 गटांमध्ये तणाव निर्माण झाला। 26 जुलै रोजी एका तरुणानं शिवरायांच्या पुतळ्याचा अवमान केल्याचा आरोप आहे। संबंधित तरुणानं मद्यधुंद अवस्थेत हे कृत्य केल्याचा आरोप करण्यात येतोय। त्या तरुणाचा मोबाईल चप्पल सुद्धा घटनास्थळीच सापडली असा दावा करण्यात येत आहे। तीस जुलैच्या रात्री पोलिसांनी आरोपीला त्याच्याच घराच्या पाठीमागील उसाच्या शेतामधून अटक केली। शिवाय एका तरुणानं व्हॉट्सअप ग्रुपवर आक्षेपार्ह पोस्ट केल्यामुळे हा वाद झाल्याचा दावा केला जातोय। यानंतर एका गटाने मशिदीवर दगडफेक केली। आक्षेपार्ह पोस्ट करणाऱ्या तरुणाच्या घरावर देखील जमावानं दगडफेक केली। जमावानं दुचाकी गाड्या सुद्धा पेटवून दिल्या। जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांनी अश्रुधुराचा मारा केला। अधिक माहितीसाठी थेट आपण यवतमध्ये जाऊया। दीपक कापरे आमचे प्रतिनिधी त्या ठिकाणी उपस्थित आहेत। दीपक, आता नेमकी काय स्थिती आहे? तुमच्या मागील आणखी काही दृश्य दाखवाल? नक्कीच आता जी यवतमधील परिस्थिती आहे ती सद्यस्थिती पूर्वपदावरती आलेली आहे। काही वेळापूर्वीच पुणे पोलीस अधीक्षक संदीप गेल दाखल झालेले आहेत आणि त्यांनी सगळी परिस्थिती जाणून घेतलेली आहे। परंतु जी सकाळी परिस्थिती उद्भवली होती, कारण मोठ्या प्रमाणात आज जे युवक एकत्र आले होते, 2 ते 3 हजार लोक यवतच्या रस्त्यावरती आले होते आणि साहजिकच आज बाजाराचा दिवस असल्यामुळे आजूबाजूची जी गावातील लोक आहेत ते देखील या बाजारासाठी आले होते आणि सकाळीच एक जो युवक आहे त्यांनी एक सोशल मीडियावर पोस्ट केली आणि त्या पोस्ट नंतर खऱ्या अर्थाने ती पोस्ट वाऱ्यासारखी पसरली आणि दौंड शहरामध्ये, कारण 26 जुलै रोजी छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीची विटंबना केली होती, त्यामुळे साहजिकच मोठ्या प्रमाणात जे हिंदू लोक आहेत त्यांच्यामध्ये आक्रोश होता आणि काल साहजिकच जे गोपीचंद पडळकर असतील किंवा संग्राम जगताप असतील यांच्या माध्यमातून हिंदू जन आक्रोश मोर्चाचं आयोजन देखील करण्यात आलं होतं। परंतु आज काल संध्याकाळ किंवा आज सकाळपर्यंतची ही परिस्थिती अगदी पूर्वपदावरती होती। अगदी सर्वजण एकत्र काम करत होते, परंतु सकाळी ही पोस्ट सोशल मीडियावर पोस्ट झाल्यानंतर खऱ्या अर्थाने 2 ते 3 हजार जे हिंदू बांधव आहेत किंवा मुस्लिम बांधव आहेत हे एकत्र आले आणि एकमेकांच्या वरती थोडीफार दगडफेक देखील झाली। परंतु सद्यस्थितीत ज्या यवतच्या रस्त्यावरती आहे ती सकाळची परिस्थिती आपण पाहू शकता की मोठ्या प्रमाणावरती जी दगडफेकीमध्ये ही बिल्डिंग आहे हिच्या काचा फोडलेल्या आहेत। आपण पाहू शकता की मोठ्या प्रमाणावरती ह्या काचा फुटलेल्या दिसत आहे। अगदी ही 3 ते 4 मजली बिल्डिंग आहे। पूर्णतः या बिल्डिंग मधल्या ज्या काचा आहेत त्या फोडण्यात आलेल्या आहेत। अगदी मोठ्या प्रमाणावर दगडफेक झाल्याचं ही सद्यस्थितीतली परिस्थिती आपल्याला जाणवत आहे। आपण पुढे जाल असं वेगवेगळी परिस्थिती, कारण सद्यस्थितीत ही गाडी आहे जी शँट्रो गाडी आहे। आपण पाहू शकता की या शँट्रो गाडीवरती देखील मोठ्या प्रमाणात दगडफेक झालेली आहे आणि अगदी काचेचा खच पडलेला आहे आणि जी गाडी आहे ती पूर्णतः फुटलेली आहे। साहजिकच मोठ्या प्रमाणावरती ही सकाळी मोठ्या प्रमाणावरती 2 गटांमध्ये ही दगडफेक झालेली दिसत आहे। त्यामुळे मोठ्या प्रमाणावरती पोलिसांचा जी बंदोबस्त होता तो अगदी इंदापूर असेल, बारामती असेल किंवा अनेक ठिकाणाहून पोलीस येथे दाखल झाले होते आणि ही परिस्थिती आटोक्यात आणण्याचा प्रयत्न सकाळीच अपर पोलीस अधीक्षक गणेश बिरादार सर असतील किंवा जे आता दाखल झालेले संदीप
सिंह गिल असतील यांनी सूचना देऊन मोठ्या प्रमाणावरती जे नागरिक रस्त्यावरती आले होते यांना सूचना करण्यात आल्या, शांतता बाळगाचं आवाहन करण्यात आलं आणि खऱ्या अर्थाने लोक देखील शांत झाले। परंतु सकाळी ही परिस्थिती जी उद्भवली होती, आपण पाहू शकता की मोठ्या प्रमाणावरती जी गाडी आहे, गाडी असेल किंवा एखादी इमारत असेल, धन्यवाद माहितीबद्दल। तर गोपीचंद पडळकर यांनी इथे काल जनआक्रोश मोर्चा देखील काढलेला होता। गोपीचंद पडळकर यांनी एकूणच या तणावाच्या परिस्थितीवर काय प्रतिक्रिया दिलेली आहे ते देखील आपण पाहूया। नाही, अत्यंत संतापजनक घटना ही यवतमध्ये घडलेली आहे। यवतमध्ये निळकंठेश्वराच्या मंदिराच्या प्रांगणामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा जो पुतळा होता, जी मूर्ती होती, त्या मूर्तीची दगडानं तोडफोड केलेली आहे, लाथा त्या मूर्तीला घातलेल्या आहेत। अशा पद्धतीचं विटंबना करण्याचं नीच काम सय्यद नावाच्या एका जिहाद्याने केलेलं आहे। काल हजारो लोक रस्त्यावरती उतरली होती आणि सर्वांची मागणी हीच आहे की त्याला पोलिसांनी अटक केलेली आहे, त्याला सहकार्य करणाऱ्याला पोलिसांनी अटक केलेली आहे। लोकांना जे अपील केलेलं आहे, लोकांनी प्रतिसाद दिलेला आहे, लोक शांतताने वापस परत जात आहेत। लोक काही वेळापूर्वी यवत या ठिकाणी एकत्र जमलेली होती। सकाळी एका स्टॅटस लावण्यावरून हा विषय झालेला होता। ज्या इस्माने काही स्टॅटस ठेवलेला आहे, चुकीचं केलेलं आहे, त्याला आम्ही सकाळीच ताब्यात घेतलेला आहे। परंतु त्याने चुकीचा स्टॅटस लावला म्हणून नागरिकांना विनंती करतो की तुम्ही चुकीचं काही काम करू नका, तुम्ही कायदा हातात घेऊ नका। जो कोणी कायदा हातात घेईल, चुकीचं काम करेल, मी या ठिकाणी सांगतो, आवाहन करतो की पोलीस आम्ही कायद्यानं काम करणार। ज्या ज्या ठिकाणी ते जमाव गेला होता 2-3 ठिकाणी, त्या ठिकाणी आम्ही पोलिसांनी त्या ठिकाणी जाऊन त्यांना आवाहन करून त्यांना शांत केलेलं आहे ऑलरेडी। आणि आता सध्या गावात शांत आहे आणि त्यासाठी आमची पोलीस पेट्रोलिंग चालू आहे। आणि कोणत्याही अफवावर, कोणत्याही प्रकारच्या र्युमर्सवर तुम्ही विश्वास ठेवू नका। इथे जे ताणतणावाची परिस्थिती होती ते आव्हानाने कंट्रोल अंडर आणलेली आहे। पेट्रोलिंग आणि आमचा जे बंदोबस्त आहे त्या ठिकाणी नियमित राहणार आहे। दौंड तालुक्यातील यवत येथे आज सकाळपासूनच मोठ्या प्रमाणात दोन समाजामध्ये तेढ निर्माण झालेला दिसतो। आपल्यासोबत बोलण्यासाठी हे यवत शहरमधील नागरिक आहेत, हे एकत्र जमलेले आहेत। आपण आज सकाळपासून कसा घटनाक्रम झाला हे त्यांच्याशी जाणून घेणार आहोत। कशा पद्धतीने आज सकाळपासून काय स्थिती निर्माण झाली? एका मुस्लिम समाजाच्या मुलाने पोस्ट जहादियांनी पोस्ट टाकली, त्याच्यामुळे हा उद्रेक झाला आणि ते उद्रेक झाल्यानंतर हा प्रकार झाला। परंतु आता इथले जे सगळे नेते मंडळी आहेत त्या सगळ्यांनी सगळ्या मुलांना व्यवस्थित सांगितलं, सगळे ज्याच्या त्याच्या घरी गेलेले आहेत। आता शांतता राहील। आता माझं असं एक म्हणणं आहे की आमच्या समाजाची जी ज्येष्ठ मंडळी आणि त्या मुस्लिम समाजाची ज्येष्ठ मंडळी यांनी एकत्र बैठक घेऊन हे जे बाहेरून आलेले मुसलमान आहेत ते इथून हाकलून दिले पाहिजेत। फक्त मताच्या लालचेपोटी कुठल्याही पुढाऱ्यांनी त्यांना पाठीशी घातलं नाही पाहिजे। बाकीच्या अनधिकृत मशिदी पाडल्या गेल्या, बाकीचे इथले स्थानिक मुसलमान वगैरे आणि ज्या काही पहिल्या मूळ मशिदी वगैरे ह्यांना काही कुणी इजा पोचवलेली नाहीये। आणि आता दोन्ही समाजाकडनं शांततेचं आवाहन केल्यामुळे बऱ्यापैकी शांत आहे, म्हणजे परिस्थिती बऱ्यापैकी शांत आहे। यवत येथे आज सकाळी एक सोशल मीडियावर पोस्ट करण्यात आली आणि खऱ्या अर्थाने मोठ्या प्रमाणात जी परिस्थिती चिघळली होती, त्यामुळे साहजिकच सर्वसामान्य लोकांचा मोठ्या प्रमाणात तोटा झालेला आहे। कारण दौंड शहरातील जे दौंड तालुक्यातील यवत जे ठिकाण आहे येथे आज आठवडे बाजार होता आणि ह्या आठवडे बाजार मध्ये साहजिकच जे आसपासच्या गावातील मोठ्या प्रमाणावरती जे शेतकरी येतात, आपला माल घेऊन येतात, आपला माल या आठवडे बाजारात विकण्यासाठी हे शेतकरी अगदी कष्टाने येत असतात। आणि आज सकाळी ही परिस्थिती उद्भवल्यामुळे साहजिकच मोठ्या प्रमाणावरती शेतकऱ्यांना याचा तोटा सहन करावा लागेल। दंगल झाली गावात, त्याच्यामुळं सगळे पोरं पळापळ आणि बाजार बंद केला। कोट्यवधी रुपयाचं नुकसान झालं। बंद करायला सांगितलं होतं, पळत होते लोक, बंद करायला सांगितलं, मग समजेनीच भरली। मोठे नुकसान झालं का म्हणायचं? आता हे नुकसान नाही तर काय झालं, गरिबांनी पाठपासून येऊन 4000 रुपयाचा माल घेऊन भरलाय, आता ते काय विकणार आहे आमचा कुठं? काही सुद्धा नाही उपयोग। माती मोल झाला माल 3-3, 4-4 हजाराचा। उद्या बाजारला जायला एवढ्यांना तरी जागा मिळली पाहिजे ना। 50 रुपयाची अख्खी भवन झाले सकाळपासून। हा, होलसेल माल इकडे वेगळेच पैसे गेले, इकडे माल घेतलेले वेगळेच पैसे गेले, म्हणजे माझं एकटीच नाही झालं, अख्ख्या बाजारात नुकसान झालेलं आहे। कोण भरून देणार एवढे पैसे? एवढा माल करायचं का? एवढे पैसे आमचे गुंतलेले कोण देणार आहे? देणार कोण? आमच्या पूर्ण गाड्या भरलेल्या आहेत
आम्ही एक भावानं सगळं चाललं, आमच्या एका मालाच्या भावानं सगळं नाहीत. आज 40,000 माल मी अख्खा गाडीत भरून चालवलेला आहे. त्याला जबाबदार कोण आहे? आज आम्ही विकणार कुठं माल? कॅमेरा पर्सन नागेश मर्डेसह मी दीपक कापरे, TV9 मराठी, यवत. पुणे जिल्ह्यातल्या दौंड तालुक्यामधल्या यवतमध्ये 2 गटात तणाव निर्माण झालाय. 26 जुलै रोजी एका तरुणानं छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचा अवमान केल्याचा आरोप आहे. शिवाय एका तरुणानं व्हॉट्सअप ग्रुपवर आक्षेपार्ह पोस्ट केल्यानं वाद झाल्याचा दावा केला जातोय. यानंतर एका गटानं मशिदीवर दगडफेक केली आहे. आक्षेपार्ह पोस्ट करणाऱ्या तरुणाच्या घरावर सुद्धा जमावानं दगडफेक केली आहे. जमावानं दुचाकी गाड्याही पेटवल्या. जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांनी अश्रुधुराचा माराही केला. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची विटंबना झाल्यानं भाजप आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या नेत्यांनी आक्रमक भूमिका घेतली होती. गोपीचंद पडळकर, संग्राम जगताप, हेमांगी सखी यांनी दौंडमध्ये हिंदू जन आक्रोश मोर्चा आयोजित केला होता. या सभेनंतर एका तरुणानं आक्षेपार्ह पोस्ट केल्याचा दावा केला जातोय. यानंतर एका गटानं मशिदीवर आणि आक्षेपार्ह पोस्ट करणाऱ्या तरुणाच्या घरावर दगडफेक केली आणि त्यानंतर दौंडमधलं वातावरण चिघळलं. गोपीचंद पडळकर कालच्या सभेमध्ये काय म्हणाले होते ते आपण ऐकूया. माझं म्हणणं आहे की 2011च्या जनगणनेमध्ये देशामध्ये तुमची 2 कोटी संख्या आहे. माझ्या विरोधामध्ये 24 मोर्चे काढले. हेच किती लोक आहेत? हे आले कुठलं? हे हिंदू लोक आहेत, हे कन्वर्ट झालेले लोक आहेत, धर्म बदललेली लोक आहेत. आणि कशासाठी बदललाय? दवाखान्याला पैसे दिले, गोळ्या औषधं दिली, पोरांना दप्तर दिलं, घर बांधायला 4 सिमेंटची पोती दिली, म्हणून धर्म बदलला. अरे आपण एक 4 पोत्यासाठी जर तुम्ही धर्म बदलणार असला तर तुम्ही कुठल्या लायकीचे आहात हे त्या लोकांनी विचार करण्याची आवश्यकता आहे. दौंडच्या यवतमध्ये 2 गटांमध्ये हा तणाव निर्माण झाला होता. जाळपोळ, दगडफेकीनंतर पोलिसांनी या ठिकाणी अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या. तसंच पोलिसांची जादा कुमक या ठिकाणी बोलावण्यात आलेली आहे. जमावाने या ठिकाणी जाळपोळ देखील केली. टायर झाले, घराच्या काचा देखील या ठिकाणी फोडण्यात आल्या. दोन्ही गटाकडनं या ठिकाणी जाळपोळ करण्यात आलेली आहे. त्यानंतर आता तणावपूर्ण शांतता गावामध्ये आहे. यवतमध्ये सध्या पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचा अवमान करण्यात आलेला होता. त्यानंतर वादग्रस्त पोस्ट आली, त्यामुळे हिंसाचार आणखी भडकला. मशिदीवर दगडफेक झाली. त्यानंतर पोलिसांकडनं इथे जमावाला पांगवण्यासाठी अश्रुधुराचा वापर करण्यात आला. जमावानं काही बाईक या ठिकाणी झालेल्या आहेत, घरांच्या काचा फोडलेल्या आहेत. यवतमध्ये आज आठवडी बाजार होता, मात्र त्यावर देखील या तणावाचा परिणाम झालाय. किन्नर आखाडा प्रमुख महामंडलेश्वर हेमांगी सखी यांनी वादग्रस्त वक्तव्य केले. दौंडमधल्या हिंदू जन आक्रोश मोर्चामध्ये त्यांनी हे वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. स्टेशन के बाहर जो मस्जिद बनाया है, जिसके अंदर महीने में 2 बार हजारों की संख्या में ये मुल्ले वहां एकत्रित क्यों होते हैं? ये दौंडच्या यवतमध्ये ही दगडफेक आणि जाळपोळ झालेली होती. सध्या तणावपूर्ण शांतता या सगळ्या भागामध्ये आहे. मात्र याआधी 2 दिवसापूर्वी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची विटंबना या ठिकाणी झाली होती. त्यानंतर देखील वाद निर्माण झाला होता. मात्र व्हॉट्सअपवर आक्षेपार्ह पोस्ट आल्यानंतर इथे हिंसा भडकलेली आहे. दोन्ही गटाकडनं दगडफेक, जाळपोळ करण्यात आली.